श्री स्वामी समर्थ. 10 मेला शुक्रवारी आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक नंबर मी तुम्हाला सांगते, हा तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचा एक उपाय करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे. अक्षय तृतीयेला बघा, आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी आणि सोपे असे उपाय करत असतो. त्यातलाच हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपल्या आयुष्यातले कष्ट कमी करेल आणि माता लक्ष्मी भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल की जेणेकरून आपल्यावर कधीही आर्थिक अडचणी ज्या आहे त्या येणार नाही. बघा, 0 ते 9 हे अंक जे आहे ते आपल्या आयुष्यासाठी खूप कामाचे असतात आणि त्यांचा काहीतरी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी, अक्षय तृतीया ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे. तर त्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी 3 हा अंक जो आहे तो तुम्हाला एके ठिकाणी लिहायचा आहे. 3 ह्या अंकाचा तुम्हाला उपाय करायचा आहे. तुमचं भाग्य उजळण्यासाठी तुम्हाला या उपायाचा खूप उपयोग होईल. तुमचं नशीब जे आहे ते प्रबळ बनेल आणि कष्टासोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण तुम्हाला जमेल तेव्हा करू शकतात, पण शक्यतो आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो तर तेव्हा करा, तेव्हा अतिशय महत्त्वाचं. पण तुम्हाला समजा जमत नाही, तुम्हाला त्या दिवशी सुट्टी वगैरे नाही आहे, तर तुम्ही संध्याकाळी केला, रात्री केला तरीसुद्धा चालेल, पण नक्की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण 3 ही संख्या 5 वेळेस लिहायची आहे. कळलं? 3 ही संख्या तुम्हाला 5 वेळेस लिहायची आहे. आता कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला देवघराजवळ बसून सगळ्यात पहिले तुम्हाला देवांची पूजा, देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे, फूल अर्पण करायचे आहे. ठीक आहे. माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या देवघरामध्ये, मूर्ती किंवा फोटो असेल, माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा लावायला विसरू नका. कधी पण कुठलाही उपाय वगैरे तुम्ही करत असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायचीच आहे. तर या उपायासाठी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. घरातल्या सगळ्यांनी हा उपाय केला, वेगवेगळा त्यांनी उपाय केला तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही पाणी टाकलं थोडंसं तरीसुद्धा चालेल, आपलं प्यायचं शुद्ध पाणी. ठीक आहे. गंगाजल असेल तर गंगाजल टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजा तुमची कुठली तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही करताय. समजा आता तुम्हाला मूलबाळ होत नाही आहे किंवा तुम्हाला नोकरी लागत नाही आहे, तुमच्या व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर ती इच्छा तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये काडीने हळदीमध्ये काडी बुडवून एका पांढऱ्या कागदावर तुम्हाला ती इच्छा लिहायची आणि पॉझिटिव्हली लिहायची. म्हणजे बघा, मला मूलबाळ झालेलं आहे, माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, मला नोकरी लागलेली आहे, माझा बिझनेस व्यवस्थित सेट झालेला आहे. हे तुम्हाला एका काडीने, जे आपण हळद आणि गोमूत्राने गंगाजल टाकून हळद जी बनवलेली आहे त्याच्यामध्ये काडी बुडवायची आहे. त्या काडीने तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि ती इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला अनामिका हे जे बोट आहे, करंगळीच्या शेजारचं बोट, त्या हळदीमध्ये अनामिका बोट बुडवून 3 ही संख्या 5 वेळेस लिहायची आहे. ठीक आहे. 3 3 3 3 3. पहिले इच्छा लिहायची आहे, ती इच्छा झालेली आहे असं लिहायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला 3 3 3 ही संख्या 5 वेळेस लिहायची आहे आणि त्या कागदाकडे बघत, त्या इच्छेकडे, त्या 3 या संख्यांकडे बघत तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, माझी ही इच्छा आहे, ही पूर्ण होऊ दे. तुम्हाला जे काही मनामध्ये आहे अगदी मनोभावे तुम्हाला ती प्रार्थना, ती इच्छा लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो कागद आहे, तुम्ही जो दिवा लावलेला आहे, तुपाचा दिवा, त्या दिव्याच्या खाली तुम्हाला हा कागद छान व्यवस्थित घडी करून तुम्हाला ठेवायचा आहे. छोटा कागद घ्या, फार मोठा कागद घेऊ नका. घडी करून तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला दिवसभर, अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर तुम्हाला तसंच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो एका सुरक्षित जागी तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा तुमचं एखादं व्यवस्थित ड्रॉवर असेल जिथे सगळेजण सारखे हात वगैरे लावत नाही, अशा ठिकाणी तुम्हाला तो जो कागद आहे तो ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला तो पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. ठीक आहे. असा अगदी हा सोपा उपाय आहे. पण लक्षात घ्या, अक्षय तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी बघा, कुठलंही शुभ कार्य तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही अगदी बिंदासपणे करू शकतात, कारण हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी केलेलं कार्य जे आहे ते त्यामध्ये यश मिळतंच, ते कार्य फळात 100% जातं. तर त्यामुळे तुम्हाला कुठला छोटा मोठा धंदा सुरू करायचा आहे, बिझनेस काही सुरू करायचं आहे, अगदी छोटं घरातल्या घरात काही काम सुरू करायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात, कारण अक्षय तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे न विसरता तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सांगितलेले अगदी सोपे उपाय करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.